कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं लीलाला बघायला स्थळ आलं होतं, पण नवरा मुलगा कुठे आहे? मिस्टर सुरेश विलास साळुंखे, नवरा मुलगा. माझ्या मुलीचं लग्न नाही झालं तरी चालेल, पण ह्या माणसाशी माझ्या लीलाचं लग्न मी होऊ देणार नाही. दुसरीकडे एजेनी विक्रांत विरुद्ध केलेल्या पोलीस कंप्लेंटचा पाठपुरावा केला. या पोलीस स्टेशन मध्ये अशा अनेक कंप्लेंट्स येतात आणि कोपऱ्यात पडून राहतात. एजंटच्या कंप्लेंटचं सुद्धा असंच होणार आहे. यू विल पे फॉर इट विक्रांत. तुला अशी शिक्षा देईन ना मी की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. पाहूया पुढे. अशी कशी अचानक सासू आली? काही डिसाइड पण नाही करता आलं. कुठे लक्ष असतं तुझं? नीट बघून चालला. अहो दुर्गा वहिनी कुठे आहेत? त्यांनाच बघत होते मी. त्यापेक्षा समोर बघून चालायला हवं होतंस. हा ते पण ती सोडा. वहिनी कुठे आहेत? मी त्यांना लास्ट आजींशी बोलताना बघितलं होतं. त्या म्हणत होत्या की लीला घरी आली होती. हो म्हणजे त्या लीलाच्या घरी तर गेल्या नसतील ना? तुम्ही इथे? डायरेक्ट मुद्द्याचंच विचारते आणि मला तुझ्याकडून प्रामाणिक उत्तर हवंय. जर कधी कुणी कुठली चूक केली तर एजे त्यांना ती चूक दाखवून देतात आणि माफी मागायला लावतात. पण आजवर त्यांनी कधी स्वतः कुणाची माफी मागितली नाही. पण तुमच्या घरी येऊन त्यांनी माफी मागितली आणि महागडे गिफ्ट्सही दिले. माझा अजूनही यावर विश्वास बसत नाहीये. त्या दिवशी पार्टीमध्ये तू एजंटच्या तोंडावर केक फासलास आणि त्यांचा अपमान केलास, तरीही ते तुझ्या घरी आले. आणि काल तर तू आमच्या घरी यायचं धाडस दाखवलंस. जरा लीलाला फोन करा, बघा ती घरी आहे का. अगं कालिंदी, लीला घरीच असणार. एवढा कामाचा ढीक ठेवून आलीस तिला. मुद्दामच दिलाय, नाहीतर त्या ग्रेटिंग वाल्याशी गुलू 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 करत बोलत राहील. मी काय म्हणते, आता घरी कोणी नाहीये म्हणजे तिने त्याला बोलावलं असेल का? मी तुम्हाला सांगते, तिचं ना नक्कीच काहीतरी लफडं सुरू आहे. कालिंदी काय बोलतेस तू असं? नाही, खात्री आहे मला. काय बोलतेस तू? काय? अरे तुम्ही चला म्हणते ना, चला. मी तुम्हाला सांगते, मला खात्रीच आहे. नक्की काय चाललंय तुझं आणि एजंटचं? मी तुमच्या घरी आले होते कारण आले होते तुमच्या घरी. का काही नियम आहे का की मी नाही येऊ शकत? उडवा उडवीची उत्तरं देऊ नकोस मला. खरं खरं सांग, काय चाललंय? मला नाही सांगायचंय, नाही सांगणार. ठीक आहे, मी तुझ्या आई बाबांनाच विचारते. अहो थांबा, अहो ऐका. एक्सक्यूज मी, कुणी आहे का घरी? ओ थांबा, कोणी नाही इथे. उगाच हाका मारू नका. ठीक आहे, मी वाट बघते. कॅन आय सिट? पार्टनर, मावशी आणि बाबांना जर रेऊ आणि विक्रांत बद्दल सगळं कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता काय करू मी? रिक्षा, रिक्षा, चढला मला एक रिक्षा, मला थांबत नाही. रिक्षा, तू एवढी घाई का करतेस? मी
मी तुम्हाला सांगितलं होतं ना हा की मी एकटी बाजाराला जाते, तुम्ही घरी थांबा. पण नाही. कालिंदी मला सांग, ह्या एवढ्या पिशव्या तुला झेपणार आहेत का? हा? अजून दळणाचा डबा घ्यायचा आहे मरू ते दळण. का? तुम्ही प्रश्न विचारू नका हो. घरी जायचंय आपल्याला. आपल्याला आता घरी पोहोचायला हवंय, आत्ताच्या आत्ता. हो, पण 5 मिनिटाचा रस्ता आहे, त्यासाठी रिक्षा कशाला? चालत जाऊ ना. रिक्षा. थांब, 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 थांब. आले आले आले. हो, थांब, थांब. थांब थांब. ऍक्च्युली ना मावशी आई आणि बाबांना यायला ना रात्र होणार आहे. नाही म्हणजे तुम्हाला बसायचं असेल तर बसा तुम्ही, फक्त मला नाही बसता येणार. त्याचं काय ना, मला बरीच कामं असतात ना. काही लागलं तर हाक मारा. 1 मिनिट. तुला काय वाटलं तू एकटीच बिझी आहेस? तुझ्या आई बाबांची वाट बघायला ना माझ्याकडे वेळ आहे ना पेशन्स. असं काय करताय? बसा की. हवं तर टाइमपास म्हणून आमच्या बेकरीतनं 4 बिस्किट आणून देऊ का खायला? थांबा. स्वतःला खूप स्मार्ट समजतेस तू. आधी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. तुम्ही का मला धमकी देताय? या असल्या धमक्यांना ना घाबरत नाही मी. ऑडिशन मध्ये मी पण खूप डायलॉग मारलेत. मारून दाखवू शकते असे. बरं ते राहू दे. आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आम्ही अपमान करत नाही. हा पण त्याचा अर्थ असा नाही हा की तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मी उत्तर दे. तुला नसेल सांगायचं ना तर नको सांगूस, पण मी शोधून काढेन. अरे ए, सकाळी काही खाल्लं नाहीस का? हा, चालव ना, चालव. रिक्षा जोरात चालव. पीळ ते हँडल, पीळ. अगं कालिंदी, कशाला घाई करतेस तू? कशाला घाई करते नाही? माझं मन मला सांगतंय लीला घरी एकटी नाहीये. अरे चालव ना, चालव. हा, एक काम कर, तू इथे मागे बस. हा, मी चालवते. ये मागे. काय बोलतेस तू? अगं ठोकेल कुठेतरी गाडी तो. नाही हो, बैलगाडी ह्याच्यापेक्षा जास्त जोरात पळते. चल ना रे, चल 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 बाबा, चल लवकर. ओ मॅडम, इतकी काय घाई आहे जायची? निदान माझ्या 3 गोष्टी तरी ऐकून जा. पहिली गोष्ट, माझ्या आई वडिलांव्यतिरिक्त मी कोणालाच उत्तर द्यायला बांधील नाही. आणि दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, आता ते पण मीच सांगू का? ते तुम्हीच तुमचं शोधा की. आता यांना कसं तरी घालवलंय, पण ह्या नक्की परत येणार. कुठे तो? हा, कुठे लपलाय? सांग आधी, पटकन बोल. मला माहितीये आत कुठेतरी असणार आहे. कुठे कुठे आहे तो? तुला कसं कळलं? शिंदे काकू भेटल्या वाटतं. काय पुटपुटतेस ग? घाबरली बघा कशी. तरी माझं मन मला सांगत होतंच की आपल्या घरी कोणीतरी आलं. मी सांगत होते तुम्हाला. कुठे आहे तो? कोण तो? तो कोण? तुझा ग्रीटिंग वाला. अगं नाही नाही मावशी, इथे कुणीही मुलगा आला नव्हता. हवं तर तुझी शपथ घेते. ए हट हट हट. माझी शपथ घ्यायची नाही. मला खूप जगायचंय अजून. काय ग, तुला सांगितलेली कामं केलीस? आतल्या खोलीतली उशांचे अब्रे बदललेस? नाही ना? जा मग, जा जा. हो, विश्वास नाहीये माझा हिच्यावर, सांगून ठेवते. तू पण ना कालिंदी, उगाच दळण सोडून आलो मी. आणा जा. हा, जा जा.
मला सांगते कोणी आलं नाही. मला फसवायला माझी अंकलची सून या घरपर्यंत येऊन पोचली. नाही, रेवचं प्रकरण सगळ्यांना कळायच्या आत त्या विक्रांतला शिक्षा व्हायलाच हवी. बोलते ओ, मी कालपासून तुमच्या फोनची वाट बघते म्हणून आता शेवटी मीच केला तुम्हाला. बरं मला सांगा, तुम्ही बोललात का त्या विक्रांतची? काय म्हणाला तो? काय झालं त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये? तर इतकं वाईट वागत होता ना माझ्याशी. तुम्ही ना त्याला अजिबात सोडू नका. हॅलो, मी एकटीच काय बोलतेय? फोन तर सुरू आहे. हॅलो अंकल, तुम्हाला ऐकू येतंय का? मी सगळं ऐकतोय तुझं. तू बोलू देशील तर मी बोलीन ना. नाही ते सॉरी ऍक्च्युली मला इतकं टेन्शन आलं की मी पॅनिक होते हो. पण नाहीतर मी आहे तशी पेशंट. पण उगाच टेन्शन घेतलं पेशंट संपणारच ना. आणि तुला सगळं इन्स्टंट नूडल्सचं खावं असतं. अंकल माझी भांडताय का आता? मला कळत नाही का? मला माझ्या बहिणीची खूप काळजी वाटते. मला माझ्या परिवारापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही. त्या विक्रांतला लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी, नाहीतर तो माझ्या बहिणीला ना आता त्रास देत राहील. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बघ, तसं काही होणार नाहीये. तू एजेची मदत मागितलीस, तुझं काम होईल. अंकल ऐका, फोन ठेवू नका. तुम्ही म्हणताय खरं, डोंट वरी. पण अशी कशी काळजी करणं बंद करू मी? एक तर तो विक्रांत काही माझ्यासारखा कॉमन मॅन नाहीये. पोलीस प्लस गुंड असं डेंजर कॉम्बिनेशन आहे. आणि पोलिसांनी माणसांची काळजी घ्यायची असते, त्यांची रक्षा करायची असते. आणि इथे तर हे उलटच प्रकरण आहे. अंकल तुम्ही ना फक्त त्याला शिक्षा देऊ नका, त्याचा 4 लोकात अपमान होईल असं बघा. खरं तर पोलिसांनी मुलींचं रक्षण केलं पाहिजे, पण हा तर त्यांना त्रास देतोय, त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात त्यांना फसवतोय. अंकल प्लीज, तुम्ही आत्ताच्या आत्ता काही करून त्याचा बंदोबस्त करा प्लीज. माझ्यासाठी एक मिनिट खूप महत्वाचं आहे. हा प्लीज. लीला, आले. हा माणूस प्रेमाच्या नावाखाली मुलींना फसवतो. नॉट डन. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. काय ग, कधी येणार तुझा भाऊ? काय माहित. दोघं खूप क्यूट दिसताय. सरू बोलत काय बसली? ओवाय त्यांना. हो. या. नाही थांबा. वहिनी, मला एक भारी आयडिया सुचलीये. काय? दादा तू आत ये, पण तुझ्या स्टाईलने. ए हो. चला. हो. मी बोलतोय म्हणजे 2 and 3. परफेक्ट. वहिनी सारखं काय परफेक्ट म्हणता? रोमॅन्टिक म्हणा ना. परफेक्शनिस्टच्या घरात तोच शब्द तोंडात येतो. बा आपण बोलत बसलोय आणि हा अजून उचलून उभाय. अरे ठेव, तिला हात दुखतील. शक्यच नाही. पूजाला असं उचलून मी आयुष्यभर उभा राहू शकतो. ते काय, हिच्या वजनापेक्षा आमच्या प्रेमाचं वजन जास्त आहे. पण तुला सांगतो ना, मला ही चान्सेस देत नाही. मग काय करणार मी? काही सगळ्यांसोबत सांगायची गरज का? तुम्ही मला खाली ठेवा. ठेवा खाली. पूजा किती लकी आहे. माझा नवरा असं काही, म्हणजे खरंच खूप लकी आहेस ग तू. एवढा चांगला नवरा मिळालाय तुला. हो, मी खरंच खूप लकी आहे. हे खूप प्रेम आहेत आणि माझे खूप लाड सुद्धा करतात. अहो इतकंच काय, मला घरातलं काम सुद्धा करू देत नाहीत. मग भाऊ कोणाचा आहे? विक्रांत, तू पोलीस ऑफिसर आहेस म्हणजे खूप बिझी असशील ना? हो ना. तरीही न चुकता मला दररोज फोन करतात.
कामात कितीही बिझी असले ना तरी त्यांच्या मनात सतत माझेच विचार सुरू असतात. असे वागतात ना जसं अख्खं जग मीच आहे ह्यांचं. अगं प्रश्न आहे का? आणि हो, इतके बिझी असून सुद्धा ना फॅमिली टाइम काढतात. आणि खरं सांगू का, तुम्हा सगळ्यांना भेटायला आम्हा दोघांनाही खूप आवडतं. हो ना? अगं पूजा, पण नेमकं आता सगळे घरी नाही आहेत. मी असं ऐकलं की एजे कुठल्या तरी मीटिंगसाठी दिल्लीला गेलेत म्हणून. एजे इथे घरी असायला हवे होते. नाही, मला खरंच खूप आवडलं असतं. तुला आवडणारी गोष्ट करण्यासाठी मी माझी मीटिंग्स कॅन्सल करू शकतो विक्रांत. बघितलं भावी सासूबाई, म्हणून मी आग्रहानं घरी आलो. लीलाला बघायला मिळालं. तसं तिचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर असतो, पण समोर बघण्यात काही औरच मजा आहे. तुम्ही या ना, बसा बसा, मी पाणी आणते. ओ, पाणी वगैरे आता थेट कन्यादानाला हातावर सोडा. असू दे. हो. आधी तुम्ही दोघं असे समोर आहे माझ्या. या या या. ओ, या या या. तुझं जे काही चाललंय ना त्यात मला ओढू नका. रस्त्यावर राहायचं तुम्हाला? सावकार आहेत ते, बोलत आहेत ना. चला चला. बाई, विसरलेच. आमच्या येथे कृपे करून माझ्याच लग्नाचा योग जुळून आलेला आहे. तुमच्या मुलीला मी आयुष्यभर सांभाळेन. फक्त हॉलवर तुम्ही तिला वेळेत घेऊन या. ही नक्की कसली पत्रिका आहे? मला वाटलंच मध्येच बोलणार. काय, 4 आणि हुशार मुलींचा प्रॉब्लेमच आहे. तोंड बंदच ठेवत नाही. आता माझी बायको होणार आहेस तर सवय करून घ्यायला पाहिजे मला. हा, ही आपल्या लग्नाची पत्रिका. बर राहिलं आण रे. हा, आणि या तुमच्या पत्रिका. 100 पत्रिका एकदमच छापून घेतल्या. मी नंतर गडबड नको तुमची. कसं? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की काहीही झालं तरी तुमचं लग्न माझ्या मुलीशी होऊ शकत नाही. साळुंके, उगाच दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. हो, मग काढा काढा, 25 लाख काढा ना. मीही तुम्हाला सांगितलं होतं, माझे 25 लाख जर नाही मिळाले तर तुमच्या पोरीला उचलून नेईन मी. ओ साळुंके, तुम्ही ना. साळुंके, तुम्ही असं काहीही करू शकत नाही. मी तुमच्या कुठल्याही पेपरवर सही केलेली नाही. आणि मी जर तुमच्या कर्जाचे हप्ते नाही फेडू शकलो ना तर हे राहतं घर, बेकरी सगळं घ्या, पण माझ्या मुलीशी तुमचा काहीही संबंध असणार नाही. आता नाहीच आहे हो, पण संबंध येईल. बघाच तुम्ही. लग्नाला यायचं. हा, हो हो. अगं बाई, म्हणजे पत्रिका छापण्याचा खर्चही वाचला. कालिंदी, या माणसाची ना खातिरदारी करू नकोस. होणारा जावई येतो, पाहुणचार तर होणारच. हे बघ कालिंदी, बाबा, आपण पैशाची काहीतरी व्यवस्था करूया. व्यवस्था करणार आहेस?
कर हा कर. पण करून करून किती करशील? हा 25 लाख रुपये जमणार आहेत? नाही ना? काहीतरी दोघांचं चाललंय. चांगलं आलेस तर चालेल. बाई देवाकडे ठेवत बाप्पा. एजे तुम्ही अहो तुम्ही आमच्यासाठी घरी थांबलात हे केवढं मोठं सरप्राईज आहे. माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक खूप मोठा सरप्राईज आहे आणि म्हणूनच मी सरस्वतीला सांगितलं की तुम्हाला आवर्जून इन्व्हाइट करा. आणि तुम्ही यांना काय कॉफी दारात देणार आहात? हा नाही 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 या ना या आत या. तो पूजा घरचे सगळे कसे आहेत? घरचे सगळे छान आहेत आणि हो तुमच्याबद्दलही सतत विचारत असतात. ऑफकोर्स आपण सगळे एक हॅपी फॅमिली आहोत. आफ्टर ऑल वी आर अ हॅपी फॅमिली. इनफॅक्ट तुमच्या घरातल्या लोकांची तुमच्यापेक्षा मला जास्ती काळजी आहे. राईट विक्रांत? दादा हा हो हो येस. काय झालं? एवढा घाम? एनी प्रॉब्लेम? का घरातलं एसी चालत नाही का? चालू आहे. या यू नीड इट.